नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलावा न्यूज 24 मध्ये। आज आपण आलेलो आहोत बदवार पार्क येथील मच्छीमार नगरमध्ये। आज माझ्यासोबत मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटीचे चेअरमन जयेश भोईर सर आज आपल्यासोबत आहेत। खरं तर बाहेरील देशांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांना फटका बसतोय, जसं इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांपासून ते अनेक लोकांना बसतोय। त्याच प्रकारची समस्या सर आज आपल्यासमोर घेऊन आलेल्या आहेत। ते नेमकी समस्या काय आहे ते आज आपण थेट सरांच्या तोंडून ऐकूया। सर नमस्कार। आज जे झालेले आहे, जे तेलाचे रेट वाढलेत आणि ज्या गोष्टी आज तेलामुळे मच्छीमारांना जो हे भुर्दंड लागतोय, कारण का आज जे तेल आहे ते प्रमाणाच्या बाहेर, म्हणजे नाहीतरी 150-140 रेट हे झालेले आहेत। कारण का आत्तापर्यंत जे बल्कमध्ये आम्ही होतो त्या बल्कमधून आम्हाला कमर्शियलमध्ये टाकलेलं आहे का कमर्शियलचं जे रेट आहे ते आम्हाला परवडत नाही, तर आम्हाला रिटेलमध्ये टाकण्यासाठी हे मागे पण 2022-2021मध्ये झालेलं होतं, पण ते काय अद्याप परत आम्हाला केलेलं नाही। तर आता आमची विनंती अशी होती की वारंवार महाराष्ट्र कृती समिती आणि राज्यसंघ, महाराष्ट्र राज्यसंघ हे जाऊन आले, पण तरी पण अद्यापपर्यंत दिल्लीमध्ये खासदारांना भेटले, खासदारांनी भेट घेतली, पण अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठला तोडगा निघाला नाही। तर त्याच्याकरता आज आम्ही जे काय चालू आहे तर त्याच्यामध्ये रेट जे वाढलेले आहेत, तर इतर राज्यामध्ये जे गुजरात असू दे, गोवा, या राज्यामध्ये त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी जाऊन तिकडे दिल्लीला भेटून ते सगळ्या गोष्टीमागे राज्याने त्याची चौकशी करून त्यांना मच्छीमारांना जे काय वाढीव होता ते कमी करून ती ज्या रिटेलमध्येच ठेवलेलं आहे। तर आमची अशी इच्छा होती की मच्छीमारांची जर आपले मुख्यमंत्री जी देवेंद्र फडणवीसजी यांनी जर आमच्यावर, जर मच्छीमारांवर जर लवकरात लवकर दिल्लीमध्ये जाऊन जर प्रस्ताव केला जसा इतर राज्यांनी केला तर खरोखर त्यांचे आभार होतील। कारण का जर आता बंदी कालावधी आलेला आहे 1 जूनपासून ते 1 ऑगस्टला चालू होणार, तर या 2 महिन्यामध्ये जर आमचं काही झालं नाही तर चालू सीझनला जर आम्हाला तेल याच रेटनी जर आलं तर आम्हाला कुठल्याही मच्छीमारांना परवडणार नाही आणि सगळे सोसायटी ठप्प होतील। जे पूर्ण 720 किलोमीटर जे पूर्णपणे जे सोसायटी आहेत आणि त्यांच्याकडे बोटी आहेत, तसे आमच्याकडेही 300-350 बोटी आहेत, तर आम्हालाही तेल लागतो कारण प्रत्येक बोटीला। आणि नितेश राणेजींना पण हे पत्र दिलेलं आहे, नितेशजींनी पण पुढे सांगितलेलं आहे, पण अद्याप त्याच्यावर काही फैसला झालेला नाही। तर मला एवढंच म्हणायचं आहे की बाबा ह्याच्यावर लवकरात लवकर आमचे जेवढे संघटना तुमच्याकडे येतील तर लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस जे आमचे मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर अमित शहाची किंवा प्रधानमंत्र्यांची भेट घेऊन आपल्याही राज्याला, महाराष्ट्र राज्याला मच्छीमारावर कुठेतरी इंधनवाढीचा जो तेलाचा फटका आहे तो कमी झाला पाहिजे, हीच आमची विनंती आहे। आणि जर झाला नाही तर सगळे मासेमारी उपाशी मरतील। जे मासेमारी करणारे बोटवाले आणि जे मासे विकणारे आहेत ते सगळे उपाशी मरतील। तर याच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्याने लक्ष देऊन काम करायला पाहिजे, हीच आमची विनंती आहे। मी जयेश भोईर आणि मच्छीमार सोसायटीचा चेअरमन एवढे बोलून माझी जय हिंद, जय महाराष्ट्र। तर जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे आता 1 जूनपासून ते 1 ऑगस्टपर्यंत या दरम्यान पावसाळ्यामुळे हे काम थांबून राहील, या बोटी थांबून राहतील। पण त्यानंतरही जर दरवाढ कुठेतरी कमी झाली नाही तर मात्र कुठेतरी मच्छीमारांच्या पोटावरती पाय येण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते, हे मात्र नक्कीच। धन्यवाद। तर आपल्याबरोबर परशुराम मेहर संचालक जे आहेत ते आज आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून सुद्धा या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊयात। सर नमस्कार, नक्की काय सांगाल या सगळ्या गोष्टींबद्दल जे सरांनी सांगितलं किंवा जे आपण ऐकतो त्या सगळ्यांबद्दल? आता काय माहिती आहे का, हे महायुद्ध चालू झाल्यापासून सगळ्याच बोटी जवळजवळ 95% बोटी घरी आहेत। कारण या संदर्भामध्ये स्वतंत्र मंत्रालय केलं असं आमच्या मोदी साहेबांनी, पंतप्रधानांनी जाहीर केलं, आणि त्यामुळे अद्याप काही स्वतंत्र मंत्रालय एवढ्यापुरतं मर्यादित नाही राहिला। आमच्या नॅशनल फिश फोरमची मोठी संघटना आहे जागतिक, आणि महाराष्ट्र मच्छीमार प्रतिनिधी, त्या दोन्ही संघटनेच्या प्रतिनिधीने पेट्रोलियम मंत्री पुरी यांची भेट घेतली दिल्लीमध्ये जाऊन,
आणि त्यांना ही सगळी समस्या सांगितली की हे कंझ्युमर कॅटेगरीचं तेल आम्हाला परवडणार नाही आणि तुम्ही तर कमर्शियल रेटप्रमाणे आम्हाला मच्छीमारांना, कारण काय एकेका बोटीला 5-5, 7-7 दिवस जाताना 2 ते 3 हजार लिटर डिझेल लागते आणि तुम्ही जर ही भाववाढ 25 ने 30 रुपयाने केली आणि सध्याच्या हंगामामध्ये मासेचं दुष्काळ जाहीर झालेला आहे. कारण जाणं त्याचा तर खर्च सुकत नाही, तेवढे त्यांच्या खर्च सुकत नाही असं करतं, मग ते मच्छीमारी करून त्याचा उपयोग येत नाही. अशी परिस्थिती संपूर्ण हे या 720 किलोमीटरच्या मच्छीमारी सर्वांची झालेली आहे. नुसतं कपड्याचे उत्पादन मर्यादित नाही. आणि त्या संदर्भामध्ये 2 वेळा बैठका झाल्या दिल्लीमध्ये, एवढ्या हाय लेवलमध्ये झाल्या. केंद्र सरकारने तो आदेश राज्य सरकारला द्यायला पाहिजे होता की तुमच्यापर्यंत इकडच्या मच्छीमारांसाठी तुम्ही काहीतरी सवलत द्या काय का. ते तसे न करताना हे वाढत चाललं. आता मत्स्यव्यवसाय मंत्री प्रत्येक वेळेला सांगतात आम्ही हे करू ते करू, पण मत्स्यव्यवसाय मंत्री सुद्धा काय करत नाही. आता ही मत्स्यव्यवसाय मंत्री सुद्धा त्यांना मच्छीमाराची संपूर्ण हिस्ट्री माहिती आहे, त्यांना कुठली सांगायची गरजच नाही. पण नुसते तुम्ही कायदे करतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि असं जर राहिलं तर या मच्छीमारीवरती लाखो करोडो लोक उपजीविका आहे. नुसतं मच्छीमारांची उपजीविका नाही, याच्यावर सगळे लोक अवलंबून आहेत. वर्कवाले, पाणीवाले, लिलाववाले, अशा अनेक लोक त्याच्यावर अवलंबून आहेत. तर अशा लोकांची सगळ्यांची उपासमार होणार आहे. आणि आता हे तर 31 तारखेला बंद होईल, पण पुढचे 2 महिने जर असेच जर परिस्थिती राहिली तर मग काय विचारूच नका. कारण जसं तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये आपल्या बंद सीझनमध्ये जेव्हा पावसाळी हंगामात बंद असतं त्यावेळेला त्यांना सरकारकडून त्यांना खावटी म्हणून एक रोजगार दिला जातो, तसं महाराष्ट्र सरकारने ते कुठलंच केलं नाही. त्यामुळे लोकांना त्याचं काय मिळणार नाही आणि शेवटी लोक उपासमारीची वेळ आता आले त्याच्या पुढे भयानक होईल. ह्याची दक्षता सरकारने घेऊन काहीतरी याच्या 2 महिन्याच्या आतमध्ये उपाययोजना केली पाहिजे. कारण युद्ध थांबण्याची सुविधा दिसत नाही. आता रशियाकडून सुद्धा तेल होता, त्याला आम्ही खाद्यतेल घ्यायचं आपलं सरकार, त्याच्यावर सुद्धा निर्बंध ट्रम्पने आणला आणि ती सुद्धा सवलत रद्द केली. म्हणजे ते सुद्धा तेल महाग होणार. म्हणजे नुसतं डिझेल तेल नाही, खाद्यतेल सुद्धा महाग होणार आहे. म्हणजे अशा सगळ्या महागाईमध्ये लोक सामान्य माणूस भरडून त्याची उपासमारीची वेळ आलेली आणि अशीच वेळ चालू राहील अशी वाटते. त्याच्यासाठी सरकारने अनेक प्रकल्पांना मंजुरी देणार, हजारो कोटी रुपये तुम्ही करतात, पण ज्यामुळे ज्यांच्या उपासमारीची पाळत त्यांच्यासाठी काही करत नाही अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर त्याच्यावर काय ते उपाययोजना करावी आणि करण्याची त्याच्यात धमक आहे. मोठे मोठे प्रकल्प करायचे तर हे पण करण्याची धमक त्यांच्यामध्ये असली पाहिजे. कारण केंद्रात सत्ता त्यांची आहे, महाराष्ट्र सत्ता त्यांची आहे, ते काही करू शकतात असे बोलतात, तर त्यांनी मच्छीमारांसाठी करावं अशी आमची विनंती आहे. तर नक्कीच बाहेरील देशांच्या युद्धामुळे वाढलेली दरवाढ ही सामान्य माणसांपासून प्रत्येक माणसांपर्यंत ही आता येऊन पोचलेली आहे. तर जसं आपल्याला सरांनी सांगितलं त्या पद्धतीने नक्कीच कुठेतरी सरकारने पाऊल उचललं पाहिजे. यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजेत, नाहीतर अनेक लोकांच्या, करोडो लोकांच्या पोटावरती पाय आणण्याची शक्यता ही नक्कीच दाट होते, असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद.